कोथरूड गोळीबार प्रकरणामध्ये घायवळ टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। पुणे पोलीस घायवळ टोळीच्या मुसक्या आवळणार आहेत। घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळ याच्या विरुद्ध पोलिसांनी आता लुकआउट नोटीस काढलेली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, ही जी लुकआउट नोटीस आता जाहीर केलेली आहे त्या संदर्भात नेमका काय परिणाम त्याचा होऊ शकतो? पुणे पोलीस कशा पद्धतीने या सगळ्यावर काम करतात? रिद्धी, गेल्या आठवड्यामध्ये जे कोथरूडमध्ये गोळीबार झाला तो सर्वसामान्य व्यक्तीवर झाला आणि तो घायवळ टोळीकडून करण्यात आला। त्याच घायवळ टोळीचे 6 सदस्य जे होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। मात्र पुन्हा एकदा पुण्यात गँगवार सुरू झालेला आहे का किंवा गँग सक्रिय झालेत का यासाठी पुणे पोलीस जे आहेत ते तपास करत होते आणि पुणे पोलिसांनी आता अंधेकर टोळीनंतर या घायवळ टोळीवरती जे आहे ते मकोका अंतर्गत कारवाई केलेली आहे। आणि या संदर्भातला जो टोळीचा प्रमुख आहे निलेश घायवळ हा सध्या परदेशात आहे। त्या परदेशात आल्यानंतर तो कुठेही जाऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी जी आहे ती लुकआउट नोटीस जी काढलेली आहे। कारण तो जेव्हा भारतात येईल तेव्हा पुणे पोलीस त्याला ताब्यात घेतील, चौकशी करतील, त्यामुळे ही लुकआउट नोटीस जी आहे ती काढलेली आहे। त्याचबरोबर त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुण्यातल्या टोळ्या सक्रिय होऊ नये, पुण्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुणे पोलिसांकडून गेल्या महिनाभर जे ते सातत्याने विविध टोळ्यावर लक्ष ठेवण्यात येते। विविध टोळ्यावर कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळेच या टोळीवरती जे आहे ते आता मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे। रिद्धी जी बालाजी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।